लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद येथे जागतिक महिला दिन साजरा, कर्तृत्ववान महिलांचा संविधान प्रस्ताविकेची भेट देऊन सत्कार। बातमी आहे पुसदवरून। यवतमाळच्या पुसद उपजिल्हा रुग्णालय येथे नवजात मुलींच्या आई यांना नवीन कपडे रूपी भेट आणि सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून महिला दिन साजरा करण्यात आला। याबाबत सविस्तर वृत्त असे की माणुसकीची भिंत फाउंडेशनच्या महिला सदस्या मागील 7 वर्षापासून भाऊबीज, रक्षाबंधन, संक्रांत, दिवाळी असे सगळेच सण पुसद येथील अत्यंत गरजवंत यांच्यासोबत त्यांना मदत करून साजरे करीत असतात। दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावर्षी पुसद तालुक्यात ज्या महिला सामाजिक क्षेत्रात कार्य करतात अशांपैकी शैलाताई सावंत, मंजुषा डेकाटे, जोशना व्यवहारे या महिलांचा सदस्यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि भारतीय संविधान प्रस्ताविकेची भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील ज्या महिलांनी मुलीला जन्म दिला अशा मुलींच्या मातांना थोर कर्तृत्ववान महिलांचे ग्रंथपुस्तिका आणि पुष्पगुच्छ तसेच मुलींना नवीन कपडेरूपी भेट देण्यात आली। तसेच सामाजिक कार्यात कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी महिलांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन एक आदर्श समाजापुढे निर्माण करावा। तसेच मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असे आव्हान माणुसकीची भिंत महिला सदस्य यांच्याकडून महिला दिनानिमित्त करण्यात आले। यावेळी माणुसकीची भिंत महिला सदस्या मोनिका जाधव, अर्चना गावंडे, पूजा इंगोले, रेखा आगलावे, कामिनी चतुर, पद्मा येरेकर, अलका अगम, सीमा आसोले, सचिन भिताडे, विजयराव देशमुख, अजाबराव देशमुख, अनिल देशमुख, संजय देशमुख, अजय देशमुख, विनोद चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महिला दिनानिमित्त आपण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून महिलांना सहकार्य करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आपण असे अनेक उपक्रम राबवत असतो। तसाच एक उपक्रम आपण आज इथे घेण्याचे ठरवलेले आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या महिला ज्या समाजासाठी लढतात, महिलांना प्रोत्साहन देतात, अशा महिलांना आपण बोलावून इथे त्यांचा सत्कार करण्याचं ठरवले आहे। आणि त्यांचा सत्कार करून इथे उपजिल्हा रुग्णालय येथे भरती असलेल्या नवजात शिशूंच्या मातांना, ज्यांना मुली झालेल्या आहेत, त्यांना आपण एक मुलींना कपडे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। आणि महिलांना या निमित्ताने आपण एवढे आवाहन करणार आहोत की मुलींना तुम्ही जगवा आणि शिकवा। मुली जगली तर पुढचं भविष्य आपलंही चांगलं होईल आणि तिचंही चांगलं होईल। या उद्देशाने आपण मुलीला वाढवले पाहिजेत। मुलगा मुलगी भेद न करता, कोणतेही दुजाभाव न करता दोघांनाही समान शिक्षण देणे, त्यांना समान वागणूक देणे हा यामागचा उद्देश आहे। आणि महिला सदस्यांनी या हेतूनच हा कार्यक्रम आयोजित केला आहे की जेणेकरून दुसऱ्याही महिलांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे आणि आमच्यासारखे त्यांनीही पुढे येऊन घराबाहेर निघून समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। तसा हा शैलाताई सावंत या महिलांसाठी नेहमीच कार्य करत असतात। त्यांच्या अनेक संघटना आहेत, समाजासाठी ते वेगवेगळे उपक्रम राबवतात। गेल्या 40 वर्षापासून त्यांनी उपक्रम हाती घेतलेले आहेत। 12 वर्षापासून ते पॉलिथिन मुक्त अभियान राबवत आहे। महिलांसाठी त्यांनी वेगवेगळे महिला मंडळ स्थापन केले आहेत। अशा अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांनी इथे राबवलेले आहेत आणि त्यांचा आपण आज इथे सत्कार करणार आहोत। त्यांचा सत्कार मी अर्चनाताई आणि चतुर्ताईला विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी इथे येऊन करावा। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विदर्भ संपादक राजेश ठोले, यवतमाळ।